CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. CK मराठी. जत तालुक्यातील कोसारी येथील खून प्रकरणी जत पोलीस ठाण्यात 13 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. जतचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जत पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकारी यांना तपासासंदर्भात सूचना केल्या. LCB व LIB पथकही जतमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे जत, कुंभारे व कोसारी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. या प्रकरणी संशयित आरोपी शिवाजी बाबा यमगर, सुनील यमगर, अनिल यमगर या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर धनाजी बाबा यमगर, तानाजी बाबा यमगर यांच्यासह आणखी 7 आरोपीवर गुन्हे दाखल झालेत. कोसारीपासून 5 किलोमीटर अंतरावर महानूर वस्तीलगत येथे यमगर कुटुंबियांची मोठी 80 एकर शेती आहे. या शेतीतील 4 गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यमगर यांच्या भावकीतीलच संशयित 12 ते 13 हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार, चाकू, कुऱ्हाड, दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. यात 2 जण ठार तर 3 जण जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून 4 पोलीस पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत. विहिरीची 4 गुंठे जमीन व विहिरीच्या पाण्याच्या पाळीसाठी वारंवार वाद होता. या वादातून हे मोठे मान्य न झाल्याने हा खुनाचा प्रकार घडलाय. रात्री उशिरा या खून प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित 10 जण आरोपीच्या शोध पोलीस पथक, LCB पथक, LIB पथकाच्या दहाडी टाकणे रात्रभर सुरू होते. CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, जत, सांगली.